पंढरपूरमध्ये राजकीय भूकंप. अभिजित पाटील आणि भगीरथ भालके अखेर एकत्र येणार. काळे परिचारक गटासमोर आता मोठे आव्हान. पंढरपूर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे तालुक्यातील प्रस्थापित काळे आणि परिचारक गटांच्या उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काही कारणास्तव ही युती होऊ शकली नव्हती. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी विठ्ठल परिवार विचारधारेचे हे दोन तरुण नेते आता एकत्र आले आहेत. या युती अंतर्गत 7 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवली जाणार आहे. ज्या ठिकाणी दोन्ही गटांचे उमेदवार समोरासमोर होते तिथे चर्चा करून एका उमेदवाराला माघार घ्यायला लावून दुसऱ्याला पाठिंबा दिला जाणार आहे. उदाहरणार्थ, वाखरीमध्ये घड्याळ चिन्हाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार माघार घेणार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांना या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समितीवर असलेल्या एकाधिकारशाहीला शह देण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले. तसेच कल्याणराव काळे किंवा इतर नेते विठ्ठल परिवारापासून लांब गेले आहेत का, यावर बोलताना जनता निवडणुकीत निकाल देऊन ते ठरवेल, असे सूचक विधान करण्यात आले. अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळणार असून भगीरथ भालके पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. मनभेद आणि मतभेद आता संपले असून केवळ तालुक्याच्या विकासासाठी आणि प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असे दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या युतीमुळे पंढरपूरच्या ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.